संसारी जीवनातला भार देवाच्या चरणावर वाहिल्यानंतर तुमच्या मनातला कोणताही देव स्वप्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी येऊन सांगेल की बाबा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. विठ्ठला विठ्ठला. प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगणं श्रोत्याचं ऐकण्याचं कर्तव्य असतं आणि वक्ताचं सांगण्याचं कर्तव्य असतं. गेल्या अनेक वर्षापासून नक्कड हरिनाम सप्ताह आपल्या छोट्याशा वाडीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना गावातील सुंदर मंदिर असेल आणि त्या मंदिरातल्या देवाचं सत्व, देवाचं तत्व, देवाची सगुण सात्विक भूमिका किंवा देवाची पूजा करण्याचा मानस तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी असावा. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये, प्रत्येक पाड्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आपण या ठिकाणी करतो. त्याच्या पाठीमागं आपल्या मनातली श्रद्धा आहे, आपल्या मनातली भावना आहे, आपल्या मनातलं प्रेम आहे, आपल्या मनातली सात्विक बुद्धी त्या ठिकाणी आहे की ज्या भगवंतानं, देवानं, परमेश्वरानं, ईश्वरानं मला या मृत्यूलोकामध्ये माणूस म्हणून जन्माला घातलेलं आहे, त्या माणूसपणाच्या सगळ्या भूमिकेचा विचार मनामध्ये ठेवून कोणत्याही क्षेत्रामध्ये काम तुम्ही करा, पण देवाचं अधिष्ठान पहिल्यांदा तुम्ही मान्य करा, असं संत परंपरेने आपल्याला या ठिकाणी सांगण्याचं काम केलेलं आहे. मग एकदा का तुम्ही देव मान्य केला, देवाची श्रद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, मग देवाची भक्ती करण्याचं मर्म तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, असं संत परंपरेने आपल्याला सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मग भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा असं जर संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगत असतील तर जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण या ठिकाणी प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांनी कोणत्या प्रकारची भक्ती केली, संत सावता महाराजांनी कोणत्या प्रकारची भक्ती केली, भक्त पुंडलिकानं कोणत्या प्रकारची भक्ती केली, श्रावण बाळानं कोणत्या प्रकारची भक्ती केली, प्रभू रामचंद्रानं कोणत्या प्रकारची भक्ती केली, भगवान श्रीकृष्णानं कोणत्या प्रकारची भक्ती केली, संत जनाबाईनं कोणत्या प्रकारची भक्ती केली, संत मीराबाईनं कोणत्या प्रकारची भक्ती केली. आणि त्या भक्तीचं मर्म जर आपण समजून देवाची भक्ती जर करण्याचा प्रयत्न जर आपण जीवनामध्ये केला तर भक्तीचं निश्चित तत्व आपल्या अंगवळणी या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 आणि मग आपण सगळेजण देवाची भक्ती करणारी माणसं आहोत. मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला वाटतं, छोट्या मुलाला कडेवर घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं आपण तर दर्शन देवाचं घेतो, पण एका वर्षाच्या मुलाला सुद्धा हातामधून त्याचं डोकं देवाच्या त्या ठिकाणी चरणावरती आपण ठेवतो आणि त्याला असं कदाचित सांगण्याचा प्रयत्न आपल्याला असं असतो की देवा मला बुद्धी दे. काय म्हणतं छोटंसं मुलगं, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं. म्हणजे देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर संत परंपरा किंवा धर्म परंपरा आपल्याला स्पष्टपणाने सांगते की बाबांनो, देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर काही मागण्याची गरज नाही. तुमच्या जीवनामध्ये काही कमीपणाची भावना असेल तर त्या भगवंताला कळाल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित तुम्ही जर मागितलं तर कदाचित देव तुम्हाला या ठिकाणी देणार नाही. पण आपली सर्वसामान्य माणसाची भूमिका त्या ठिकाणी असते की काहीतरी या ठिकाणी मागणं गरजेचं आहे. मुळामध्ये देवाला लागतं काय, लहानपणी शाळेमध्ये असताना गणपती बसवल्यानंतर सुंदर आपण गाणं त्या ठिकाणी म्हणायचं की ते गीत असायचं की विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा आणि शंकराच्या पिंडीवरती बेल वाहू हिरवा. म्हणजे विठ्ठलाला जर आवडत काय असेल तर तुळशी दल विठ्ठलाला आवडतं, गणपती बाप्पाला जर आवडत काय असेल तर दुर्वा त्या गणपती बाप्पाला आवडतात, भगवान शंभू महादेवांना आवडत जर काय असेल तर बेलपत्र भगवान शंभू महादेवांना त्या ठिकाणी आवडतं. याच्यापेक्षा भगवंताला त्या ठिकाणी काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोय, देवाला पानं आवडतात, देवाला फुलं आवडतात, देवाला फळं आवडतात, देवाला भक्ती आवडते, देवाला प्रेम आवडतं, देवाला स्नेह आवडतो, देवाला आपुलकी आवडते, देवाला धार्मिक अधिष्ठानाची सुंदर भूमिका अंतरंगातली तुमची त्या ठिकाणी आवडते. याच्यापेक्षा देवाला त्या ठिकाणी आवडत नाही. आणि मग तशाच प्रकारचं देवाला देण्याचा प्रयत्न जर जीवनामध्ये तुम्ही केला तर तो देव तुम्हाला कृपाशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा साधक बाधक विचार आपण जीवनामध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे. संसारी जीवनातला एक नेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण जर आपल्या नातेवाईकाकडे कधीतरी या ठिकाणी गेलो आणि आपल्याला आपल्या घरामध्ये समजा म्हशीच्या दुधाचा चहा पिण्याची रोज तुम्हाला सवय आहे
आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर जर्सी गाईचा किंवा शेळीच्या दुधाचा चहा तुम्ही दिला त्यांना, आपण कदाचित तो घ्यावा लागतो पाहुणे गेले म्हणून, पण आपल्याला तो पटेलच असं नाही किंवा पचेलच असं नाही किंवा रुचेलच असं नाही, आपल्याला तर म्हशीच्या दुधाचा चहा पिण्याची सवय आहे. मग संसारी जीवनातला नियम जर असा आहे, आपल्याला जे आवडतं ते नातेवाईकांनी मिळाल्यानंतर आपल्या मनाला जर आनंद होत असेल, संतोष होत असेल, तर देवाला जे आवडतं ते दिल्यानंतर देवाला किती सात्विक आनंद होत असेल याचा विचार प्रामुख्यानं माणसानं जीवनामध्ये या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विठाला पण आपण सगळी भक्ती करणारी या ठिकाणी माणसं आहोत. शास्त्रानं नवविधा प्रकारची भक्ती आपल्यासमोर या ठिकाणी ठेवलेली आहे. कीर्तन करणं कदाचित भक्ती असेल, तुम्ही कीर्तन ऐकता कदाचित ती सुद्धा भक्ती आहे. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, आत्मनिवेदन भक्ती आहे. नवविधा प्रकार धर्मशास्त्रानं भक्तीची या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या प्रकारची भक्ती करा, पण देवाच्या अंतरंगापर्यंत तुमचं अंतरंग जात असेल तर खऱ्या अर्थानं ती भक्ती देवाला आवडते, असं संतांनी स्पष्टपणानं आपल्याला सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आता तुकाराम महाराजांनी स्वतः कोणत्या प्रकारची भक्ती केली याचं उत्तर जर आपल्याला या ठिकाणी शोधायचं असेल तर 400 वर्षापूर्वी भंडाऱ्या डोंगरावरती, बोराड्या डोंगरावरती किंवा देहू गावामध्ये आपल्या स्वतःच्या गावातल्या त्या मंदिरामध्ये किंवा शेतामध्ये कीर्तन करत असताना आजच्यासारखी सुविधा त्यावेळेला होती का? आज एवढा मंडप तुम्ही या ठिकाणी उभारलेला आहे, लाईटची सुविधा या ठिकाणी आहे, स्पीकर सिस्टम या ठिकाणी आहे, फोटो शूटिंग या ठिकाणी होतंय, हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहतात, आदर्श असे मृदंग मंडळी या ठिकाणी आहेत, चांगल्या चालीची गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, 15-20 गायक मंडळी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी सुंदर अशा महाप्रसादाचं सुद्धा नियोजन या ठिकाणी आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनावरती आपण कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो. वारकरी संप्रदाय एवढा वाढीस त्या निमित्तानं नेला, पण जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे कीर्तन करण्याची पद्धत जर कोणती असेल तर कीर्तन करायला स्वतः त्यांनी उभं राहावं. त्या ठिकाणी टाळ नाही, त्या ठिकाणी वीणा नाही, त्या ठिकाणी मृदुंग नाही, त्या ठिकाणी श्रोते नाही, त्या ठिकाणी लाईट नाही, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सुविधा नाही. कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना तुकाराम महाराजांनी कीर्तन केले, याच्यामध्ये विशेषता नाही, पण लोकांचं रंजन व्हावं, प्रबोधन व्हावं आणि जगामध्ये जीवन जगत असताना संसारी जीवनातलं दुःख कमी करण्याचा उद्देश मनामध्ये ठेवून लोकांचा संसार कसा अर्थप्रद होईल अशा प्रकारचे सात्विक विचारसरणी तुकोबांच्या मनामध्ये निर्माण झाले आणि त्या अनुषंगानं तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन केले. कोणत्याही गोष्टीची अभिलाषा तुकाराम महाराजांनी मनामध्ये धरली नाही. माझं नाव हँडबिलमध्ये छापलं पाहिजे, मला भागवताचार्य म्हटलं पाहिजे, मला रामायणाचार्य म्हटलं पाहिजे, मला विनोदाचार्य म्हटलं पाहिजे, मला भारुडाचार्य म्हटलं पाहिजे. कोणत्याही पदवीची अपेक्षा तुकाराम महाराजांनी केली नाही. आणि ज्या संत तुकाराम महाराजांनी पदवीची अपेक्षा केली नाही त्यांना मात्र सगळ्या समाजानं जगद्गुरु पदवीनं सन्मानित केलं. हा विषय आपण मनामध्ये या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. काय तुकाराम महाराजांची परंपरा त्या ठिकाणी आहे? कीर्तन करायला तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी उभं राहावं, 5-10 श्रोते समोर त्या ठिकाणी असावे, तुकाराम महाराजांचे टाळकरी पाठीमागे उभे असावे. कोणते टाळ तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्याने वाजवले तर त्यावेळेला म्हणतात दगडाचे टाळ होते. 2 हातामध्ये दगड घ्यावे, त्याच्यामधून नाद मधुरता निर्माण करावे. तुकाराम महाराजांनी कीर्तन त्या ठिकाणी सुरू करावं, भक्तीचं मर्म हृदयामध्ये त्या ठिकाणी अंतकरणामध्ये झिरपावं आणि श्रोत्यांच्या मनापर्यंत अध्यात्माची आणि परमार्थाची साधना कसं निर्माण होईल आणि तो सात्विक भाव तुकाराम महाराजांनी जगाला सांगण्याचं काम केलं. म्हणून संत तुकाराम महाराज खऱ्या अर्थानं जगद्गुरु पदवीपर्यंत पोहोचले. ही गोष्ट आपल्याला सत्यता म्हणून या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं आहे. पण जीवन जगत असताना सगळ्या गोष्टीचं चिंतन या ठिकाणी करा. मागच्याही वर्षी एक वाक्य मी या ठिकाणी सांगून गेलो होतो की ज्या संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला असं आपण म्हणतो आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदाय कलश स्थानापर्यंत नेऊन पोहोचवलं असं आपण म्हणतो, त्या तुकाराम महाराजांचं नाव प्रत्येक महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या नव्हे, जगातल्या नव्हे, विश्वातल्या लोकांना जर माहीत झालं याच्यामध्ये नवल नाही. पण तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जे 14 टाळकरी दगडाचे टाळ वाजवित होते त्या टाळकऱ्यांची यादी तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये 17 नंबरच्या पानावरती आजही आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळते. किती टाळकरी होते तुकाराम महाराजांचे? 14 टाळकरी होते. 17 नंबरचं पान तुम्ही गाथ्याचं उचकून त्या ठिकाणी काढा. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांची यादी त्या ठिकाणी आहे. कोणकोणते टाळकरी होते? रामेश्वर शास्त्री, कान्होबाराय, गंगाधरपंत बोबाळ, कोंडपंत लोहकरे, गवार शेटवानी, आबाजीपंत लोहगावकर, संताजी जगनाडे, नावजी माळी, शिवबा कासार, महादेवपंत कुलकर्णे, मल्हारपंत कुलकर्णे, मालाजी गाडे, सोनबा ठाकर आणि कोंडपंत लोहगावकर चाकणचे असे 14 टाळकरी होते. मोजले का तुम्ही? मोजले नाही? ज्यांनी मोजले त्यांना धन्यवाद, तुम्ही आज्ञाधारक आहात.
आणि ज्यांनी मोजले नाही त्यांना सुद्धा धन्यवाद. तुमचा महाराजांवरती विश्वास आहे, महाराज खोटं काही बोलणार नाही. विठ्ठला विठ्ठल. आणि ज्या सगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेल्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपला जन्म झाला, ही सौभाग्याची गोष्ट जर तुम्हाला भविष्य काळामध्ये कळणं गरजेचं जर असेल तर वारकरी संप्रदायाचा इतिहास आपण सर्वांनी या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे. भारत देशामध्ये आपला जन्म झाला, पहिलं सौभाग्य. संतांच्या जन्मानं पुण्य पावन झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं दुसरं सौभाग्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुण्य पावन झालेल्या शिवनेरी तालुक्यामध्ये आपला जन्म झाला, हे तिसरं सौभाग्य. आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीनं पुण्य पावन झालेल्या ओतूर परिसरामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं सौभाग्य या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे